हर हर पायरे साहेब, काय सांगाल? मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेतलेला आहे. माननीय मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि जिल्हा प्रमुख नरेशजी म्हस्के साहेब यांनी जी ठाण्याची डेव्हलपमेंट केलेली आहे आणि डेव्हलपमेंटला काहीतरी आपला हातभार लागावा या हिशोबाने आज आम्ही मशाल सोडून धनुष्यबाण हातात घेतलेला आहे. उद्देश एक आहे की नौपाड्यातल्या ज्या समस्या आहेत, जी कामं उरलेली आहेत, मग गजानन महाराज चौकातली समस्या असो किंवा काही हॉटेलवाल्यांनी फुटपाथ खाल्लेला आहे, रस्ता खाल्लेला आहे, ती समस्या असो, किंवा माझ्या नौपाड्यातले जवळजवळ आज 1000 कुटुंब ही रस्त्यावरती आहेत, त्यांना स्वतःचं घर नाही आहे, ती रस्त्यावरती आहेत, ही समस्या असो. ही समस्या सोडवण्याकरता आम्ही आज शिंदेसाहेबांबरोबर गेलो. काय वाटतं पुढील वाटचाल कशी असेल? मी साहेबांनी सांगितलं, जी कामं असेल, जी लोकांची कुठलीही कामं असतील ते आम्ही कधी सदैव करत आलेलोच आहे, आत्ताही करणार आहोत. उबाटामध्ये काय कुचंबणा होत होती का तुमची? नाही, कुटुंबाचं असं नाही साहेब. का होतं, शेवटी आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे. आज शिंदेसाहेब असतील, शिंदेसाहेबांनी 80 जागा लढवल्या आणि शिंदेसाहेबांच्या 60 जागा आल्या. उबाटामध्ये 100 जागा लढवल्या आणि 20 जागा निवडून आल्या. म्हणजे आज लोकांचा कल हा शिंदेसाहेबांबरोबर आहे. आज लाडका भाऊ म्हणून त्यांची समाजात प्रतिष्ठा निर्माण झालेली आहे. अख्खा महाराष्ट्रातून लाडका भाऊ म्हणून समजतोय. अशा वेळेला आपण त्यांना सगळ्यांनी साथ देऊन आपल्या एरियाचा, आपल्या प्रभागाचा विकास करणं, डेव्हलपमेंट करणं हे गरजेचं आहे.